यासाठी मी दोषी असेन तर हा एकनाथ शिंदे एकदा नाही 100दा जेलमध्ये जायला तयार आहे. माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावा जनतेसाठी द्यायला तयार आहे. होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. कळू द्या जनतेला सत्य काय आहे. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना आम्ही चालू केल्या. का चालू करायची नाही. लगेच पोटदुखी सुरू झाली. म्हणाली खोटी योजना आहे ही, फसवी योजना आहे, पैसे येणार नाहीत, फक्त निवडणुकाची घोषणा आहे. जसे 2 हप्ते तुमच्या खात्यात आम्ही पहिले टाकले लगेच विरोधक म्हणू लागले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा. सरकार काढून घेईल. अरे काय म्हणावं, हसावी की रडावं. अरे सरकार देणार आहे, हे घेणार नाही. हे देना बँक आहे, लेना बँक नाही. ऑक्टोबरमध्ये आम्हाला माहित होतं आचारसंहिता भाऊ करून या ठिकाणी हे तुमचे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ हे काळा मांजर आडवं घालतील. आम्ही ठरवलं नोव्हेंबर मधले पैसे आम्ही ऑक्टोबर मध्ये देऊन टाकले 2 हप्त्याचे आणि 5 हप्ते आम्ही तुमच्या खात्यात दिले. 5 हप्ते. आता तुम्हाला आम्ही सांगतो 20 तारखेला मतदान झाल्यावर डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात तात्काळ जमा झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो. आणि हे हप्ते घेणारं सरकार नाही. हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारं सरकार नाही. हे हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. भरणारं. हा फरक आहे. उद्योग गेले पळून. यामुळे सगळ्याला विरोध. पहिलं बारसुरी रिफायनरीला कोणी परवानगी दिली. उबाटाने त्यांचं पत्र आहे केंद्र सरकारला लिहिलेलं. आणि स्थानिकांना रिफायनरी नको असेल तर आमचं सरकार कुठलीही जबरदस्ती करणार नाही. आम्ही विकासाचे मारेकरी नाही. आम्ही सर्वसामान्य लोकांवर जोर जबरदस्ती करणारे नाही. समृद्धी महामार्ग आम्ही केला. त्यावेळेस काही लोकांनी विरोध केला. आम्ही थांबलो. त्यांना म्हणालो तुमच्या मर्जीशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. आणि आज तुम्हाला मी सांगतो समृद्धी महामार्ग 15 तास 18 तास 20 तास लागत होते. 6 तासात नागपूरमधला माणूस मुंबईत पोहोचतोय. हा फरक आहे. आता आम्हाला तुम्हाला मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता करायचा आहे सुपर फास्ट. आणि कोकणाचा विकास करायचा आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. माझ्या लाडक्या बहिणीने एवढंच सांगतो. आता काय म्हणायला लागले. म्हणाले ज्यांनी ही योजना केली त्या योजना करणाऱ्यांना त्याची चौकशी करणार आणि 10 दिवस थांबा एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकणार. अरे तुमच्या पोकळ घोषणाला आम्ही घाबरत नाही. पोकळ धमक्यांना. अरे एकनाथ शिंदे संघर्षातून आलाय, आंदोलनातून आलाय, जेल भोगून आलाय. कुणाला जेलची धमकी देता. आणि माझ्या बहिणींनी तुमचा सत्तेचा मार्ग बंद केलेला आहे. सत्तेत येण्याचा विचार सोडून टाका. मुंगेरी लाल की हसेन सपने काढून टाका डोक्यातून. आणि जर माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनांसाठी, लाडक्या भावांच्या योजना, प्रशिक्षण भत्त्याची योजना, शेतकऱ्यांची योजना, मुलींच्या शिक्षणाची योजना यासाठी मी दोषी असेन तर हा एकनाथ शिंदे एकदा नाही 100दा जेलमध्ये जायला तयार आहे. माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावा जनतेसाठी आम्ही कोल्हापूरला महायुतीचा वचननामा जाहीर केला. 10 सूत्री. ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है.
याच्यामध्ये आपला पहिली योजना आहे, माझ्या लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला. कारण मी म्हणालो होतो, माझ्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 वर आम्ही ठेवणार नाही, आम्ही वाढवणार. जशी तुम्ही ताकद द्याल, आशीर्वाद द्याल, ही ताकद वाढत जाईल. कारण आम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं. दुसरी योजना, शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. 12,000 रुपये मोदी साहेब 6,000, आपण 6,000 12 देत होतो, त्याचे आता 15,000 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला. या राज्यामध्ये कोणी उपाशी झोपणार नाही. रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय सर्वसामान्य माणसासाठी. आणि वृद्ध ज्येष्ठ लोक आहेत, त्यांची पेन्शन योजना 1500 वरून 2100 करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. वयोश्री योजना 3000 डीबीटी खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. जीवनावश्यक वस्तूंचा भाव जसं बाळासाहेबांनी 1995ला स्थिर ठेवले होते, तसेच या 5 वर्षात स्थिर ठेवण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतलाय. 25 लाख रोजगार, उद्योगमंत्री इकडे आहेत, 25 लाख रोजगार निर्णय देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि 10 लाख मुलांना प्रशिक्षण भत्ता 10,000 देण्याचाही निर्णय आम्ही घेतला. हे सरकारचं काम आहे. हे सर्वसामान्य सरकार. 45 गावात पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेतलाय. अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. आणि शेतकऱ्यांना 7.5 HP ची मोटर वापरून पंपाने शेती करणारे शेतकरी यांना वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि घरगुती वापर, आपण जे वापर करता लाईटचं बिल, या बिलामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. हे फक्त खोटे घोषणा नाही, ह्या योजना ज्या आम्ही बोललो त्या करून दाखवल्या. आणि आता ज्या वचननामे आहे तेही करून दाखवणार. आम्ही खोटं आश्वासन देत नाही, कुणाला फसवत नाही. नाहीतर काँग्रेस प्रत्येक इलेक्शनला त्यांचे प्रमुख सांगतात खटाखट देतो. इलेक्शन झाल्यावर हात वरती करतात, पैसे नाही, प्रधानमंत्री के पास मांगो. अरे प्रधानमंत्री के पास मांगो काय, घोषणा तुम्ही करायच्या आणि प्रधानमंत्र्यांनी द्यायच्या. पण आम्ही त्याच्या विरुद्ध पटापट माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करून मोकळे झालो. आम्हाला म्हणाले कुठून पैसे आणणार. आता तुम्ही 3,000 रुपये खोटी घोषणा केली आहे, तुम्ही काय आभाळातून पाऊस पडणार आहे? तुम्हाला द्यायचे नाहीत. तुम्हाला माहित आहे सरकार येणार नाही, महायुतीचं सरकार येणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरतोय. माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडकी ज्येष्ठ मंडळी, लाडका कामगार वाट बघतोय 20 तारखेची. वाट बघतोय 20 तारखेची. कधी 20 तारीख येते आणि महायुतीला मतदान कसं करतोय याची वाट बघतोय.